वसई, विरार और नालासोपारा के ईस्ट वेस्ट इलाकों में अवैध फेरी वालों का कब्जा। स्टेशन रोड पूरी तरह जाम, महिलाओं को धक्का मुक्की, रहवासियों को रोज संघर्ष और वाहनों की रफ्तार टूटकर रह जाती है। कम वजन तौलना, गुंडागर्दी, रास्ता रोकना, ट्रैफिक बाधित करना, इन सब की वजह से आए दिन झगड़े और विवाद सामने आते हैं। कई बार स्ट्रिंग ऑपरेशन हुए, पकड़े भी गए, लेकिन सवाल वही, कार्रवाई कब होगी? सूत्र बताते हैं कि अतिक्रमण विभाग के पहुंचने से पहले ही फेरी वालों को खबर कर दी जाती है और कार्रवाई से कुछ देर पहले पूरा इलाका खाली और जाते ही फिर से अवैध धंधा शुरू। थककर आखिरकार पत्रकारों ने सांसद, विधायक और महापौर को शिकायतें सौंपी, जिस पर सभी जनप्रतिनिधियों, सांसद हेमंत विष्णु सांबरा, विधायक राजन नाइक और महापौर अजीत पाटिल ने आश्वासन दिया कि अवैध फेरी वालों पर कार्रवाई तय है और वैध फेरी वालों को उचित फेरी वाला जोन दिया जाएगा। इन सब मुद्दों जैसे अवैध फेरी वाला, कम वजन की ठगी, सड़क जाम और फेरी वाला टैक्स बढ़ाए जाने पर विस्तृत प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है और 1 मार्च को वसई, विरार की सभी पार्टियों, समाज सेवकों और नागरिकों के साथ एक भव्य मोर्चा निकाला जाएगा। एक ही मांग के साथ, सड़कें साफ हो, व्यवस्था दुरुस्त हो और जनहित सुरक्षित हो। आप्पा, आता जो काही फेरीवाल्यांचा नालासोपाऱ्यातील जनतेला त्रास आहे त्या संदर्भात तुमच्याशी पत्रव्यवहार आपण केलेला आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी काही जे माफिया आहेत त्यांना हाताशी घेऊन हे सगळं करते, तर तुम्ही आमदार म्हणून तुम्ही कसं याच्याकडे लक्षवेधी करणार? आत्ताच आपल्या आयडियल पत्रकार संघटना यांचं एक पत्र मला प्राप्त झालंय। त्यावरती फेरीवाल्यांचा जो त्रास नालासोपारा, विरार, वसई मधील सामान्य नागरिक होतो त्या संदर्भात आपण निवेदन दिलं आहे। आम्ही महापालिकेकडे मागणी केलेली आहे की महापालिकेने ज्या फेरीवाल्यामुळे जनतेला त्रास होतो, लोकांना त्रास होतो, रेल्वे स्टेशनच्या परिसरात नो फेरीवाला झोन करावं। त्याचप्रमाणे जे फेरीवाले चुकीच्या पद्धतीने काय कामं रस्ता अडवत असतील वगैरे त्यांनाही त्याचा बंदोबस्त करावा आणि महापालिकेलाही विनंती केलेली आम्ही आहे की फेरीवाला धोरण ठरवा, फेरीवाल्यांसाठी बसण्यासाठी जागा करा। त्यामुळे जे रजिस्टर्ड फेरीवाले आहेत आपल्याकडे काय 18,000 काय फेरी रजिस्ट्रेशन आहे त्यांचं पुनर्वसन करा, बाकी सगळे रस्ते ट्रॅफिक मुक्त करा अशी महापालिकेकडे आम्ही मागणी केलेली आहे। सावरा साहेब, नालासोपारा, वसई, विरार या ठिकाणी काही फेरीवाले आहेत जे अनधिकृतरित्या ठेले लावतात, त्याचबरोबर लोकांची लूट देखील करतात। तसा पत्रव्यवहार देखील आम्ही तुम्हाला केलेला आहे, तर तुमच्याकडनं महानगरपालिकेकडे कसं लक्षवेधी करणार? निश्चितच बऱ्याच कालावधीपासून वसई, विरार, नालासोपारा इथल्या स्टेशनवर पूर्वेकडे असेल, पश्चिमेकडे असेल, प्रचंड गर्दी होत असते। पीक आवरमध्ये चालताना सुद्धा मुश्किल होते आणि अशामध्येच अनधिकृत फेरीवाले हे खूप दिसून यायला लागलेले आहेत आणि निश्चितच या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे जे दररोजचे प्रवासी आहेत, येणारे जाणारे नोकरवर्ग आहे, त्या सगळ्यांना नाहक त्रास होतोय। त्याचबरोबर गर्दुले सुद्धा तिथे काही प्रमाणात दिसायला लागलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होताना दिसत नाही। जे फेरीवाले आहेत ते अधिकृत नाहीत, त्यामुळे फेरीवाला झोन इथे असणं हे अत्यंत आवश्यक आहे। जे फेरीवाले अनधिकृत आहेत त्या अनधिकृत फेरीवाल्यांवर स्ट्रिक्टली कारवाई होणं हे गरजेचं आहे। त्या फेरीवाल्यांचा त्रास खूप लोकांना होतोय, अक्षरशः ते काटे वगैरे मारतात आणि ते जे मोजके फेरीवाले आहेत त्यांची कोणतीही आयडेंटिफाय त्या ठिकाणी नाही होत। क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज केलेली लोक तिकडे वावरत आहेत। ॲम्ब्युलन्सला चालायला जागा नसते, लोकांना चालायला जागा नसते। आपण ती दुर्दैवी बातमी दाखवलेली देखील आहे, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे। हे सगळे नवीन फेरीवाले जे आता 1.5-2 वर्षापूर्वी जन्माला आलेले आहेत।
आयुक्तांच्या नावाने फॉरवर्ड तुम्हाला पण फॉरवर्ड केलं आहे मला पण केलेलं आहे, सगळ्यांना देतो आपण. हे केलं ना इनवर्डला टाकलेलं आहे. इनवर्डला नाही, हे पण आहे ना, हां, इनवर्डला त्याच्यावर रिसिव्ह तुमची एक रिसिव्ह घेतो इनवर्डला आम्ही. घेऊन टाकायची आणि ॲक्शन सांगितलं मी कायदेशीर आहे ते करणार. थँक्यू. नमस्कार. नालासोपारा पूर्वेला फेरीवाल्यांचा विषय आता चिघळलेला आहे. या विषयावरती आपण आमदार, खासदार, महापौर यांच्याशी पत्रव्यवहार केला. संध्याकाळी वसई शहर महानगरपालिकेची एक गाडी येते आणि गाडी आल्याच्या नंतर हे फेरीवाले तिकडनं पळून जातात. गाडी गेल्याच्या नंतर परत जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तिथेच आहे. वसई शहर महानगरपालिकेत आता बहुजन विकास आघाडीची सत्ता आलेली आहे आणि विरोधी पक्ष देखील मजबूत आहे. भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन खरं तर हा विषय हाताळायला पाहिजे होता, परंतु दोन्ही पक्षांच्या मनात काय आहे हे मला माहिती नाहीये. जे प्रवासी रोज प्रवास करतात, ज्या महिलांना त्रास होतो, सध्या आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी हत्याकांड देखील होऊ लागलेले आहेत. या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? वसईची एक संस्कृती आहे की जेव्हा संकट समय येतो त्यावेळेला आपण सगळे एकत्र येतो. या सगळ्या विषयावरती जर तोडगा काढायचा असेल तर प्रशासनाला आपली ताकद दाखवावी लागेल. म्हणून मी तमाम वसई, विरार, नालासोपारातील रहिवाशांना निवेदन करतो की 1 मार्च रोजी आपण मोर्चा करतोय आणि हा मोर्चा आपण 1 मार्च रोजी आपण मोर्चा काढतोय. हा मोर्चा आपण नालासोपारा पश्चिमेच्या शनी मंदिरापासून ते वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयापर्यंत नेणार आहोत. आणि आपली ताकद काय आहे, जर सामान्य माणूस चिडला तर तो काय करू शकतो, किती लोकांना त्याचा त्रास आहे, यासाठी मी सगळ्याच पक्षाच्या लोकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा द्या. हा पहिला मोर्चा असा असेल की त्या मोर्चामध्ये प्रत्येक पक्षाचे लोक सामील व्हा, तुमचा झेंडा घेऊन सामील व्हा, तुमचे जे काही प्रश्न असतील ते या मोर्चाच्या माध्यमातून मांडा. परंतु वसई विरार शहर आता फेरीवाला मुक्त करा. जे जुने फेरीवाले आहेत त्यांना त्यांच्या हक्काची जागा द्या. जी काही पावतीची वसुली आहे, हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे, यासाठी आपण एक मोर्चाची हाक देतोय. आणि माझी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात सामील व्हा. सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी शनी मंदिर येथे जमा व्हायचं आहे. हजारोच्या संख्येने जमा व्हा आणि प्रशासनाला आपली ताकद दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.